सर्वांना नमस्कार. आज होतं नवरीचं पहिलं मूळ. तर तिला आणण्यासाठीच आम्ही सगळेजण निघालेलो होतो. तर आमच्या 3 जोड्या आणि सोबत होते पप्पा. तर दादाची जोडी, आमची जोडी आणि माझे मामा मामी. तर असे आम्ही सगळेजण निघालेलो होतो आणि ते गाव खूप लांब आहे. तर तिकडचे रस्ते वगैरे आम्हाला काही माहिती नाही आहे. तर त्यामुळे पप्पा आलेले होते आमच्यासोबत. तर खूप छान आहे, त्र्यंबकच्या पुढे आहे पैना रोडकडे. आणि खरंच खूप छान वाटतं. अगदी पूर्ण घाटाघाटाचे रस्ते होते आणि जातानाही मजा आली, येतानाही मजा आलेली होती. पावसाळ्यामध्ये इकडचं जो दृश्य आहे, निसर्ग आहे, ते खरंच खूप छान आहे, अगदी बघण्यासारखं. तर आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं की पावसाळ्यामध्ये आपण एक ट्रिप नक्की येऊ सगळेजण. तर हे असं आम्ही आलेलो होतो. आल्यानंतर इथे सगळ्या बायका जमा झालेल्या होत्या. शितुरीमध्ये बरंच काही दिलेलं होतं, जसं की पुऱ्या दिलेल्या होत्या, फरसाण आणलेलं होतं, कुरडया, पापड, भजे, साध्या पोळ्या, त्यानंतर पेढ्यांचं बॉक्स आणि वरतून 501 रुपये असं दिलेलं होतं. तर त्यांच्या इकडची पद्धतच पूर्ण वेगळी होती. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आमचे सगळ्यांचे जेवणं वगैरे झालेले होते. जेवणं झाल्याच्या नंतर काही मानपान असतोय, जसं की जितक्या बायका आलेल्या असतात त्यांना साड्या देणं, माणसं जेवढे आलेले आहेत त्यांना टोपी टॉवेल देणं. तर ही अशी देवाणघेवाण चालूच असते. म्हणजे नवरीला घेण्यासाठी तिकडचे लोक आले ना की त्यांनाही द्यावं लागतं मुलाकडच्यांना, आणि इकडे घ्यायला आले की यांनाही द्यावं लागतं. तर हे असं सगळा कार्यक्रम जो आहे तो आवरलेला होता. आणि बराच लांबचा प्रवास असल्यामुळे आम्ही लवकरच, म्हणजे सगळेजण घाईच करत होतो, कारण आम्हाला परत रिटर्न जायचं होतं दिंडोरीला. तर त्यामुळे आमची थोडी घाई चाललेली होती. आता हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही लगेचच नवरीला काढलेलं होतं. निघता करता आम्हाला जवळजवळ 4-5 वाजून गेलेले होते. तर निघताना हे असं काही सगळेजण जमा झालेले होते, म्हणजे नवरीच्या मावशा, मामा वगैरे, आजूबाजूच्या त्यांच्या ज्या बायका असतात तर त्या सगळ्या जमा झालेल्या होत्या. घरी आल्याच्या नंतर लगेचच आम्ही पण सगळ्या बायकांना बोलवून घेतलेलं होतं. म्हणजे माधुरी आणि आई दोघीही जणी गेलेल्या होत्या, सगळ्यांना बोलवून आणलेलं होतं. आणि तिकडच्यांनी जी शिदोरी पाठवलेली होती ती खोललेली होती. आता शिदोरी खोलण्याचा जो मान आहे तोही मलाच दिलेला होता. तर ती मी खोललेली होती, छान नाव वगैरे घेतलेलं होतं. आणि सगळ्यांनी मिळून ही अशी शिदोरी पण खोललेली होती. तर त्यांनीही बरंच काही दिलेलं होतं. पुरणाच्या पोळ्या, भजे, पापड, कुरडया, अजून सोनपापडी, ब्लाऊज पीस, हे असं काही सगळं, म्हणजे जे आपण दिलेलं होतं ते सगळं त्यांनी पण दिलेलं होतं. तर फक्त आपल्या इकडच्या बायका ज्या आहेत ते 501 जे असतात ते काही कोणी घेतलेले नव्हते, ते त्यांच्या इकडे द्यावे लागतात. तर इकडे आज आम्हाला मामांकडे जेवण होतं. तर मामांचं घर आईच्या घरापासून अगदी 10-15 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर आज मामांनी बोलवलेलं होतं आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही जवळजवळ 10-12 वर्षांनंतर मामांच्या घरी जेवायला गेलेलो होतो. तर खरंच खूप छान वाटत होतं. आणि पप्पांना बोंबलाची चटणी खायची होती. तर त्यांच्यासाठी मी बोंबलाची चटणी बनवलेली होती आणि बाकी सगळ्यांनी मिळून ही अशी छान बिर्याणी बनवलेली होती. तर माधुरीला पटापट सगळं मटेरियल बनवून दिलेलं होतं आणि तिने ही अशी छान बिर्याणी बनवलेली होती सगळ्यांसाठी. तर जेवण सगळं होता करता आम्हाला 10-11 वाजून गेलेले होते. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.